नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. घरातील कामं तर आपण रोजच करतो, पण ती कामं आपण योग्य नियोजनानुसार आणि योग्य पद्धतीने केली ना, तर सगळीच कामं अगदीच झटपट कमी वेळामध्ये होतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं मनही खूप फ्रेश राहतं. नाहीतर आपण निराश होऊन अनेक कामं केली, तर ती कामांमध्ये ना खूप गोंधळ गडबड होत असते. आपल्याला ना रोजच खूप कामं असतात आणि ती कामं कशी मॅनेज करायची याची आपली प्रचंड तारांबळ उडत असते. पण काही आपल्या छोट्या ज्या सवयी असतात ना चांगल्या, त्या सवयींमुळे आपण रोजची कामं अगदी मस्तच मॅनेज करू शकतो आणि आपली जी होणारी तारांबळ, धावपळ असते ना, ती थांबवू शकतो. अगदी जे तुमच्यासोबत होतं ना, ते माझ्यासोबतही होतं. कारण की रोज मुलांचा म्हणजे टिफिन, मिस्टरांचा टिफिन, प्रत्येकाच्या निवडी जपून केलेला स्वयंपाक, मुलींचा अभ्यास, मुलींची तयारी. सकाळी तर ना 4 वेळेस मुलींची तयारी सुरू असते आणि 6 वाजता वेण्या घालायच्या असतात ना, तर त्यावेळेस म्हणजे जी आई मुलींच्या वेण्या घालत असेल ना, तिला माहिती आहे किती धावपळ उडते. असं वाटतं की आताच हे सगळे केस ना कापून टाकू पार्लरमध्ये जाऊन, नको ती वेणी घालण्याची कटकट. मी पण ना छोट्या छोट्या सवयींनी स्वतःला इम्प्रूव्ह केलेलं आहे. कारण की सगळंच आपण काही म्हणजे स्वतः शिकत नसतो. हळूहळू अनुभवाने, आजूबाजूच्या लोकांकडून, तुमच्या कमेंट्समधून पण खूप काही शिकायला मिळतं मैत्रिणींनो. तुम्हाला ते जाणवत नसेल, पण ते वाचल्यानंतर मला हे जाणवतं की हे बदल करायला हवेत. या गोष्टी तुम्ही मला मनापासून सांगत आहात. नंतर ना मी पण थोड्या अशा काही सवयी स्वतःला लावून घेतल्या की जेणेकरून माझं घरातील कामं झटपट होतील आणि मी अगदी छान निवांतपणे धावपळ न करता रोजची कामं मॅनेज करू शकेल. या बटाट्याचं सालांचंच घ्या. जर मी हेच किचन ओट्यावरती तसेच सालं पडू दिले असते, तर ते परत उचलायला कांद्याचे साल, लसूणचे साल किती त्रास होतो. परत ते चिकट होतं, परत पुसावं लागतं. जर जास्त किचन ओट्यावरती पसारा झाला, अस्वच्छता असली, तर माशा, चिलटे हे फिरतात. म्हणून अगदी एखादं भांडं किंवा प्लास्टिकचा डब्बा काहीतरी पटकन ज्याच्यामध्ये आपण तो म्हणजे किचन ओट्यावरील जोही छोटा मोठा कचरा असतो तो टाकू शकतो, असं काहीतरी भांडं जवळ नेहमी असावं. बरेच जण काय करतात की जेही साल निघतात ना भाज्यांचे किंवा काड्या असतात ना, त्या अशाच किचनमध्ये फेकून देतात. तर त्यामुळे आपली कामं दुप्पट होतात आणि त्यामुळे ना आपण असे त्रासलेलो होतो. रोजच एकच प्रकारची भाजी खाऊन किंवा बटाटे अगदी स्क्वेअर शेपमध्ये कापलेले ना, तीच भाजी बघायला, खायला मुलांनाही कंटाळा येतो. तर मग मी आज काय केलं, फ्रेंच फ्राईज कशा पद्धतीने कापले जातात, तर ते तुम्हालाही दाखवलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही बटाटेही कापू शकतात आणि अगदी हे तळून घेतले ना, तरीही छान असे मुलांना खायला आवडतात. तर मी या पद्धतीची ना भाजी बनवत आहे की जेणेकरून म्हणजे नेहमीच चौकोनी करते ना किंवा बटाट्याच्या काचऱ्या करतो, तर आज जरा मी वेगळा प्रकार करायचं ठरवलं. मुलींनाही आपला टिफिन बघून कंटाळा येणार नाही, तर म्हणून ना जरा आपण पण थोडं तोच स्वयंपाक जरा वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला, तर जेवणही इंटरेस्टिंग वाटायला लागतं. जे आपण 50% बनवतो ना, म्हणजे जे जेवण बनवतो ते 50% चवीवर डिपेंड असतं आणि जे प्रेझेंट केलेलं असतं ना आपण ताट, त्यावरतीही 50% आपलं पोट भरत असतं. म्हणजे चव आणि प्रेझेंटेशन यालाही दोघांना महत्त्व आहे. मला समोरच्या ताईंनी ना खूप सारा कढीपत्ता दिलेला, मी खूप खुश झाली. ज्यावेळेस आपल्याकडे ज्या वस्तूंची कमी असते ना, त्यावेळेस त्यांचं महत्त्व खूप वाटतं आणि वाढतंही. तर असंच माझं ना कढीपत्त्याबद्दलही मत झालेलं आहे. मी कढी बनवलेली होती, त्यासोबतच मी बटाट्याची भाजीही बनवते. तर कढीमध्ये आधी कढीपत्ता नव्हता म्हणून टाकलेला नाही, तर आता छान असा कढीपत्ता टाकून देत आहे थोड्याशा तेलामध्ये फोडणी देऊन.
बटाट्याच्या भाजीसाठी ना मी अगदी साधं आपली नॉर्मली पिवळी बटाट्याची भाजी असते ना तसंच घेतलेलं. कांदा, लसूण, जिरं, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता बस एवढंच. आणि मी तिखट न वापरता 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर त्या तिखट होत्या म्हणून फोडणीत न टाकता मी वरून टाकलेलं, कारण की तिखट मिरचीचा फ्लेवर लगेच उतरतो म्हणून. हा प्लास्टिकचा टब दिसतोय ना, हा पारसचा आहे. एक ऑरेंज कलरचाही मी घेतलेला. मी काय केलं होतं की मला ना पुदिना लावण्यासाठी कुंडी घ्यायची होती, पण कुंडीमध्ये तेवढा पसरणार नाही म्हणून मग मी विचार केला प्लास्टिकचा असा हलका फुलका टब घेऊ. मग मी त्या दुकानात गेल्यानंतर ना मला त्यांनी हे दाखवलेले, हे ज्यावेळेस दाखवले ना तर त्यावेळेस हे खूप काळपट पडलेले होते, तर त्यांना कदाचित ते विकून टाकायचे असतील. पण ते पारस कंपनीचे होते. पारस कंपनीचं ना प्लास्टिक खूप चांगल्या क्वालिटीचं असतं. तर ते मला ₹120 सांगत होते आणि मी डायरेक्टली त्यांना ना निम्मे प्राईस सांगितलेली, कारण की मला वाटलं एवढं काळपट म्हणजे खूप जुने असतील, चांगले आहेत की नाही. मग मी ना त्यांना ₹60 मागत होती, ते नाहीच म्हणायचे. शेवटी त्यांनी मला ना ₹70 प्रत्येकी ₹70 दिलेले. तर मी 2 घेतलेले. पण मी ज्या वेळेस घरी आणले, स्वच्छ केले, 2-3 दिवस कंटिन्यू त्यांना वापरात ठेवलं ना, तर ते अगदी चकचकीत झाले आणि क्वालिटी तर इतकी भारी आहे ना. तर मला नंतर वाटलं वा किती भारी, की कमी पैशांमध्ये मला छान असे ते प्लास्टिकचे दोघं टब मिळालेले आहेत. नंतर या भाजीतनं मी कसुरी मेथी टाकलेली आहे. कसुरी मेथीचा फ्लेवर म्हणजे या भाजीचा इतका छान वास येत होता. काश हा वास तुम्हाला म्हणजे व्हिडिओद्वारे मला देता आला असता. कसुरी मेथीचा कढीमध्ये अशा आपल्या कोरड्या भाज्या असतात ना, तर त्यांच्यात जरी टाकला पनीरच्या भाजीमध्ये तर मस्तच चव येते त्या भाज्यांना. पाहुणे आल्यावरती तर ना हमखास तुम्ही भाज्यांमध्ये याचा कसुरी मेथीचा वापर करा. उद्यासाठी ना मी दही लावून घेत आहे. मागच्या वेळेस तर मी दाखवलेलंच तुम्हाला दही कशा प्रकारे लावते. पण आठवणीने ना मी आता रोजच्या रोज दही लावून घेते. कारण की कधी-कधी ताक हे उन्हाळ्यामध्ये ना उन्हाळ्यात ना भाज्या चव नाही देत जास्त आणि भाज्या पण खूप महाग होतात. मग आपल्याकडे एखाद्या डाळी किंवा वडे केले, त्यासोबत कढी किंवा ताक असेल असेल ना तर एकदम भारीच, म्हणजे जेवणाची लज्जत वाढून जात असते. ज्यावेळेस मी दही लावते ना त्याच्यात साय पण टाकते. दुसऱ्या दिवशी ना साईचा थर ना वरती येतो आणि मस्त ते मी साय काढून एका डब्यात जमा करते, की जेणेकरून माझ्याकडचं म्हणजे 1 लिटर दुधामध्ये दूध, दही आणि तूपही होईल आणि नक्कीच म्हणजे बाहेरून हे सगळं विकत घ्यावं नाही लागत, तर पैशांचीही बचत होते आपली. ही रेड लेबल नॅचरल चहा पावडर ना वापरण्याचं मेन रिझन आहे ना, याच्यामध्ये ना त्यांच्या आलं, तुळस, नंतर बरंचसं काहीतरी म्हणजे बऱ्याच वस्तू ॲड असतात. जर आपल्याकडे आलं नसेल, गवती चहा नसेल किंवा वेलची नसेल ना, तरीही या चहाची चव छान लागते. म्हणून हा मी वापरत असते. बऱ्याचदा आपण काय करतो की म्हणजे ना कंटिन्यू कामं करत नाही. मध्येच ब्रेक घेतो, मध्येच कुणाशी तरी गप्पा मारतो, मध्येच मोबाईल बघतो. एकदा जर इंस्टाग्राम बघायला लागलो ना आपण तर म्हणजे त्याच्यावरचे जे रील्स असतात ना, असं वाटायला लागतं स्त्रियांचे तर, की हे सगळे रील्स आपल्यासाठीच बनलेले आहेत. हे मी कोणाकोणाच्या मनातलं बोलते, हे मला कमेंट्समधून नक्कीच सांगा. कारण की त्या रील्समध्ये ना स्त्रियांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या असतात ना, तर असं वाटतं हे सगळं आपल्याशी रिलेटेड आहे, आपल्या आयुष्याशी रिलेटेड आहे. आणि मग एक एक रील्स बघत जातो आणि अशातच 1 ते 2 तास कुठे चालले जातात ना, तर ते तर समजतच नाही आपल्याला. त्यामध्येही आपला बऱ्यापैकी वेळ जातो. ती आपण योग्य प्रकारे ना नियोजन करून जर कामं करून घेतली तर दुपारी आपल्याला भरपूर वेळ मिळतो. कारण हे मी स्वतःही आता सध्या अनुभवत आहे. पूर्वी मी काय करायची की माझ्याकडे कोणीतरी आलं किंवा कामाचं रुटीन बदललं ना तर मी स्वतःच्या कामावरती त्याचा परिणाम करून घेत होती. पण मी आता तसं नाही करत आहे.
आता मी आधी ना माझं काम व्यवस्थित कसं होईल याचं नियोजन करते आणि खूप वेळेस ना आपण म्हणजे असं प्लॅन करतो की या कामानंतर हे करायचं, त्या कामानंतर ते करायचं आणि लिहूनही ठेवतो, पण तशी कामं होत नाही आणि मग नंतर ना आपल्याला खूप वाईट वाटतं. पण काय करते मी आदल्या दिवशी रात्री किंवा सकाळी उठल्यानंतर ना माझ्या मनामध्ये म्हणजे मेंदूमध्ये आजचा पूर्ण प्लॅन तयार असतो आणि मग त्यानंतर ना मला सगळं झटपट म्हणजे कसं आवरून घेता येईल. त्यानंतर मुली शाळेतून येण्याच्या आत संपूर्ण घर स्वच्छ करून जेवण बनवून जी मोठी कामं आहेत ना ती करून की दुपारून मी मुलींना अभ्यासासाठी वेळ देऊ शकेल, परत यूट्यूबसाठी वेळ देऊ शकेल याचं नियोजन आता मी करते आणि ते करायला मी जरा चांगल्या प्रकारे शिकती आहे. मी कमेंट्सवरून हे अनुभव घेतला की काही जणांची मुलं मोठी आहेत, तर काही जणांची लहानही आहेत. तर कुणाकुणाला वाटतं की मी म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये अभ्यासाचं थोडं तरी दाखवावं की त्यामुळे जेणेकरून तुम्हाला तेही मोटिवेशन मिळेल. कारण की ना म्हणजे आपण दुसऱ्यांचं बघितलं ना तर आपल्यालाही आतून वाटतं की नाही नाही आपणही आपल्या मुलांचा अभ्यास घ्यायला हवा. तर असं जर तुम्हाला वाटत असेल ना की मी दाखवावं, जास्त नाही दाखवणार, अर्धा मिनिट 1 मिनिटाचं, तर मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. या कॉर्नरवरती पण बऱ्यापैकी पसारा झालेला होता. पुस्तकं, उन्नतीचे छोटे छोटे खेळणे, कलर्स, तर तेही सगळं मी उचलून घेतलं. आपण रोजची धावपळ टाळण्यासाठी योग्य नियोजन आणि चांगल्या सवयी लावल्या ना तर नक्कीच आपलं सगळ्या गोष्टी मॅनेज होत असतात. छोट्या छोट्या चांगल्या सवयींमुळे आपली धावपळ थांबते आणि आपल्याला एक समाधान मिळतं. नंतर मी आमच्या इथे चिखली रोड आहे, चिखली तालुका, तर त्या रोडाला ना माठ मिळतात नर्सरीमध्ये. मी माठ घेण्यासाठी आलेली. मी नाशिकवरून तर माठ आणला होता माझा एवढा सुंदर माठ, पण माझ्या छोट्याशा चुकीमुळे तो माठ माझ्याकडूनच फुटला. धुतला मी त्याला, स्वच्छ केला, उन्हात ठेवला, मिठाने घासला आणि नंतर तो ना बेल वाजली घराची, तर मी खाली ठेवलेला होता त्याला, तर माझंच गाऊन त्याच्यामध्ये नळामध्ये अडकला आणि तो पडला तर फुटून गेला. नंतर मला इथे ना माठच आवडत नव्हते सुरुवातीला. व्हाईट माठ तर दिसायला खूप सुंदर दिसत होते, पण म्हणतात POPचे असतात असं. मला पण एक्झॅक्ट माहिती नाही. मला हा माठ खूप आवडलेला, पण त्याची किंमत खूप जास्त होती, ₹450. तर मला वाटत होतं तो घ्यावा, पण तो मनुष्य ना किंमत कमीच करत नव्हता. मी त्याला ₹300 सांगत होती, पण बऱ्याच वेळ गेला. मग त्यानंतर मी अगदी साधा काळा माठ घेतला, की जेणेकरून अजून परत घर चेंज झालं, परत ट्रान्सफर झाली दुसऱ्या ठिकाणी. म्हणजे माठ फुटला ना तर आपल्याला दुःखही होत नाही. जर खूप महाग माठ असेल तर म्हणजे महाग वस्तू असतील तर त्या तुटल्या फुटल्या तर आपल्याला खूप दुःख होतं. नंतर ना मी इथे प्लांट्स बघत होती, कुठलं तरी घेऊ असा विचार करत होती, पण प्लांट्सही एवढे फ्रेश वाटत नव्हते. पुदिनाचं प्लांट घेतलं ना तर ₹20 मिळतं, सदाफुलीही ₹20 मिळते, पण इथं खूप महाग सांगत होता तो मनुष्य. ₹60, ₹80 असं प्राईस सांगत होता. एकतर ते झाडं एवढी काही फ्रेश पण नव्हती, त्यांनी काही काळजी पण घेतलेली नव्हती, पण त्याची किंमतच जरा जास्तीचीच वाढवून सांगत होते ते. कदाचित ना भाषेचा आपला जो टच असतो, आपण ज्या एरियातले असतो ना, इथली बुलढाण्याची भाषा ना विदर्भातली जरा वेगळी आहे. इथे हिंदी आणि मराठी असं मिक्स आहे इथल्या लोकांचं बोलीभाषेमध्ये. कारण की MP म्हणजे आपल्याला बघा विदर्भातले लोक बरेच जण हिंदीच बोलतात, कारण की इथून MP जवळ आहे आणि त्यामुळे ना हिंदी भाषेचा टच आहे. आपण बटाटे म्हणतो तर इथल्या लोकांना आलू म्हणतात. बरेचसे शब्द इथं हिंदीचा वापर करतात म्हणजे मराठीमध्ये. त्यामुळे ना आता आमची भाषा वेगवेगळ्या गावांमध्ये राहिल्यामुळे ना खानदेशी तर आहेच, पण थोडा फरक आहे. त्यामुळे या दादांना वाटलं की हे लोक नवीन दिसत आहे, यांना काही किमती सांगू. या माठाची किंमत मला खूप जास्त सांगत होते आणि माझ्यासमोरच ₹200 दुसऱ्यांना दिलेला. तर ₹200लाच दिला. मग घेतला मी त्यांच्याकडून हा माठ. ते ना चेक करत होते, काय चेक करत होते काय माहिती, ही माती लावत होते, म्हणजे सिमेंटसारखंच होतं. ते म्हटले की भाजताना काही गवत वगैरे अडकलेलं असतं की नाही ते चेक करतात. पण त्यांनी
त्या टाईल्सच्या तुकड्याने इतकं सुंदर गोल पाडलेलं. आपण जर पाडलं ना तर कदाचित माठ फुटून गेला असता. आणि अगदी परफेक्ट मशीन जसं पाडतं ना, अगदी त्याच पद्धतीने त्यांनी गोल म्हणजे होल केलेला आहे माठाला. वो 70 रुपये का है, वो 60 रुपये का है। ही पण एक कलाच आहे की अगदी परफेक्ट असं गोल होल करणं नळाच्या साईजचं. ते म्हणजे प्रत्येकाला जमणार नाही. प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या म्हणजे ज्या गोष्टीत तो उतरतो ना, त्याच्यात तो निपुण होत जातो. ह्या माठाच्या होल करणाऱ्या त्या छोट्याशा टाईल्सच्या तुकड्यावरूनच कळलं. नंतर आम्ही घरी आलो आणि आमच्या घराजवळच रसवंती आहे. तर इथे आम्ही रस पिण्यासाठी आलेलो. संपूर्ण म्हणजे फॅमिली आणि तनिष्का, उन्नतीची मैत्रीण, त्यांचा मित्र अक्षित आणि सिद्धी, तेही आमच्याकडे शेजारीच राहतात. आणि हा माठ मी आल्यानंतर लगेच भरून टाकलेला. परत आपण उद्या भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. बाय बाय.